सदाभाऊ सदाभाऊ राहुल बुबडे माझं नाव आहे। मी जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटनेचा। यांनी संत एकनाथ सहकारी साखर यांनी आमचे ऊसाचे बिल कमीत कमी 3 ते 4 महिन्यापासून थकलेले आहेत। आमचे सगळे शेतकरी इथं आलेले आहेत। सगळ्या शेतकऱ्याकडून आमच्या सगळ्या शेतकऱ्याला घेऊन इथं आलेले आहेत आम्ही संभाजीनगर जालना येथे संभाजीनगर मध्ये। आणि आज जर यांनी आमच्या ऊसाच्या बिलाचा काही निर्णय जर नाही लावला तर आम्ही घेरा आंदोलन आमचं आहे इथं। आम्ही इथं घेरा घालून ह्या कार्यालयापाशी बसणार आहेत। कारण की आमचे ऊसाचे बिल 4 ते 5 महिन्यापासून थकलेले आहेत। तर शेतकऱ्याचे आता बी भरण्याचे दिवस आलेले आहेत जवळ। तर ह्या बी भरण्याचे पैसे लागतात। तर त्या गोष्टी कुठून आम्ही आता निर्माण करायचे, पैसे कुठून निर्माण करायचे? शेतकऱ्याचे बिल आतापर्यंत पोहोचले नाही। यांच्या तारखीवर चालू आहे, तारखी चालू आहे। आणि घायल नाही का हे सचिन घायाळ, ह्या सचिन घायाळना आम्हाला तारखी देऊ परेशान करून टाकलंय। आमच्या ऊसाचे बिल किती दिवसापासून थकले आहेत। आम्ही ह्या गोष्टीमुळे परेशान आहेत। तर आमचे ऊसाचे बिल जर नाही मिळाले आम्ही आता यांना एक इशारा देणार आहे। एक तर आम्ही त्यांच्या कारखान्यासमोर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। ते आंदोलन करून आम्ही त्यांना अजून एक इथं जाता एक इशारा देऊन जाणार आहेत आणि निवेदन देणार आहेत। आता सध्या आमचे लोक आले 300 ते 200 लोक आलेले गेवरा तालुक्यातून, शहागड, अंबड, घनसंगी, नागझरी। आता ही आमच्या शेतकऱ्यांची लग्नाची पत्रिका आहे। 4 तारखेला लग्न आहे। बिल तर नाही आता कसं करायचंय? आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। बिल द्यायला पाहिजे, आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। माझं गाव धोंडराई, माझं सचिन घायाळने आम्हाला इतकं फशीला। आमच्या धोंडराईला बरेचसे लोकांचे ऊस गेलेत। गेवराई तालुक्यातून आलो मी। किमान आता लग्न मोडायच्या तारखेला आहे। 4 सहकार्याला खूनही केले, पण ते काही जुट आहे ना। सचिन घायाळने आम्हाला फशीलं, आम्हाला फुल घायाळ केलं। हे 4 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे। जर का मला 4 तारखेपर्यंत बिल नाही आलं, सचिन घायाळचं बिल जर मला माझ्या ऊसाचं नाही आलं तर मी आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही। आपल्याला वरती जायचं नाही, इथंच बसायचं, पण त्यांना सुट्टी द्यायची नाही। त्यांना इथं रात्रभर ते आपल्या वरती जाऊन येत नाही, आपण त्यांना गेटच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही, एवढं नक्की आहे। तुम्ही जाऊन नका द्या मला, तुम्हाला जाऊन जाणार नाही। मला काय म्हणायचं, ते निवड जाऊन द्यायला नाही ना। तुम्हाला सांगतो आपला त्यांना खाली येऊन द्यायचं नाही, याच्या आतमध्ये नाही कोणाच्या बापाचे घेतल्याशिवाय